2024 रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहित ढमाले युवा मंच जुन्नर तालुका यांच्या वतीनं व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्यानं एक आधाराची काठी आजी आजोबांसाठी या कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव सहानी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आला। मोहित ढमाले युवा मंच व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं जुन्नर तालुक्यातील 500 ज्येष्ठांना आधार कार्डांचं वाटप करणार असल्याचं यावेळी युवा मंचचे पदाधिकारी आणि ओतूरचे माजी उपसरपंच प्रेमानंद आस्वार यांनी सांगितले। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे व आधार काठी वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले असल्याचं नितीन ढमाले यांनी सांगितलं आहे। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, सचिव FB आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शिरीष डुमरे, मनोज घोंगडे, निलेश तांबे, योगेश गाढवे, संजय पानसरे, योगेश वागचौरे, माजी सरपंच वैशाली तांबोळी, सारिका तांबोळी, दीपाली तांबोळी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुषार वाबळे, गणपत वाबळे, विशाल वाबळे, मदन वाबळे, पंकज शिंदे, सुनील शिंदे, शैलेश वाबळे, दादाभाऊ तांबोळी, दिगंबर तांबोळी आदी मान्यवर व ग्रामस्थ त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी उपसरपंच खंडू शिंदे यांनी केलं, तर आभार माजी सरपंच वैशाली तांबोळी यांनी मानले आहेत। संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहित दादा युवा मंचाच्या वतीनं डिसेंट फाउंडेशनच्या सहकार्याने आज या ठिकाणी एक आधाराची काठी आजी आजोबांसाठी हा उपक्रम आपल्या गावामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या उपक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित या जिल्हा परिषद गटाचे सदस्य आदरणीय आमचे मार्गदर्शक गुलाब पारखे, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आणि डिसेंट फाउंडेशनचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय माजी सरपंच आदिनाथ चव्हाण, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आपल्याला या काठ्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत ते जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मोहित ढमाले यांचे बंधू आदरणीय नितीन दादा ढमाले या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मार्गदर्शक गुरुवारी आणि डिसेंट फाउंडेशनचे सचिव आदरणीय आतार सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर निलेश दादा तांबे, योगेश दादा गाढवे, श्री गौरवरे, मनोज घोंगडे, संजय पानसरे, योगेश गाढवे, त्याचबरोबर या गावचे बरेचसे मान्यवर मंडळी, त्यामध्ये विघ्नहर सहकारी कारखान्याचे संचालक तुषार वाबळे, सरपंच गुरुताई वाबळे, माजी सरपंच वैशाली तांबोळी, माजी उपसरपंच ज्यांनी या कार्यक्रमात संपूर्ण सूत्रसंचालन करत आहेत ते आमचे मार्गदर्शक रणशेठ शिंदे, माजी सरपंच गजानन तांबोळी, सदस्य विशालजी तांबोळी, शैलेशजी वाबळे, मदन भाऊ वाबळे, दिगंबरजी तांबोळी, दादाभाऊ तांबोळी, सारिकाताई तांबोळी आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये खरं तर आपण महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगचा कॅम्प त्या ठिकाणी खरं आयोजित केला होता। ते आमचे मार्गदर्शक मित्र सुनील भाऊ शिंदे, त्याचबरोबर पत्रकार मित्र डिसेंट फाउंडेशन असेल किंवा तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमांच्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी बातमी देण्याचे काम जे करतात ते आमचे मार्गदर्शक मित्र रामकृष्णजी भागवत आज 24 तासच्या माध्यमातून आपण खरं तालुक्यामध्ये सर्व सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी पोहोचवला। आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। गावातील सर्व ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक आजी आजोबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर खासदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसात आपण पाहतोय अनेक उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे, परंतु हे आयोजन करत असताना हे सगळे उपक्रम लोकांना आधार कार्डांचे वाटप आज वडगाव सहानी या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मध्ये माजी जिल्हा सदस्य गुलाब पारखे, जितूभाऊ बिडवई, आदिनाथ चव्हाण आणि मोहित ढमाले युवा मंचचे सर्वच कार्यकर्ते तसेच गावचे सरपंच, स्थानिकचे उपसरपंच सदस्य, कारखान्याचे डायरेक्टर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत। तर कोल्हे साहेबांचं या आठवड्यामध्ये मोहित ढमाले युवा मंचच्या वतीनं रक्तदान शिबिर असेल, त्यानंतर फळवाटप असेल,
आता 26 तारखेला आपलं महाआरोग्य शिबिर पण आहे. असे विविध कार्यक्रम जे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत असे, कारण की खासदार साहेब आपले स्वतः डॉक्टर आहेत, त्या दृष्टीने सर्व खासदार साहेबांनी कार्यक्रम घ्यायला सांगितले आहेत. त्यामध्ये आपल्या मुद्दांना काठीचं वाटप पण आहे. म्हणजे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत खासदार साहेबांचं सर्वांना लक्ष आहे. आपले खासदार जे आता मोठ्या मताधिक्याने आपण सर्वांनी निवडून आणलं, त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यांनी एकोपा करून खासदार साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं. 100% आपले खासदार आपल्या विभागाला न्याय देतच आहे, परंतु लहान सहानपासून सुद्धा आरोग्यावरती सरकारचं लक्ष आहे. अशामध्ये आमचे विस्टेड फाउंडेशनचे डिस्ट्रिक्ट यांचं पण कार्य खूप मोठं आहे. अतिशय पूर्ण तालुक्यामध्ये मग ते आरोग्य शिबिर असतील, कॅन्सर व्यसनमुक्त जुन्नर तालुका होण्यापर्यंत असेल किंवा मग कॅन्सरमुक्त जुन्नर तालुका असं वेगवेगळं विजन देऊन जितूभावातील आणि प्रवासी हे घेऊन चाललेले आहेत. असाच कार्यक्रम आपण आज गोरगाव सांगलीमध्ये घेतला, वृद्धांना काठी वाटप. त्या कार्यक्रमात आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोहित भाऊ येणार होते, परंतु 5 दिवस झाले ते ऍडमिट होते. त्यांना विश्रांती डेंग्यू झालेला आहे, त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्यासाठी सांगितले. त्याच्यामुळं मोहित त्या कार्यक्रमाला आले नाही. परंतु आम्ही सर्व युवा मंच कार्यकर्ते या ठिकाणी आल्यावर आपल्या सर्व वृद्धांना पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. फाउंडेशनचे सर्वे आणि यांच्या माध्यमातून वाटप होते. ते आमचे जिल्हा परिषद सरकारची प्रमुखांप्रमाणे जिल्हा परिषद यांच्या वतीने जे सर्वांना जे वयस्कर माणसांना जे काठ्या वापरून करणार आहे, खरोखर मी जिल्हा आणि धन्यवाद देतो की ईश्वर माझ्या गटातून माझ्या जिल्हा परिषद गटातून केली. त्याबद्दल सर्व तुमचे आभार मानतो. आणि वैद्यकीय बोलत तर सांगितले पाहिजे. अशा वर्गाला विचारा, त्यांनी जर रँक दिली असेल तर ते नाव आपल्या जिल्ह्याच्या यादीला असणार आहे. आणि नसेल परत त्या माझ्याकडे त्या फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आपण असल्याचं सर्टिफिकेट आहे. ते सर्टिफिकेटची कॉपी द्या. जी माझी मागे लागू ती आधीच्या मागे लागून ते मागे लावे, पण ती जी असणारी रिक्वायरमेंट पूर्ण करायला पाहिजे. तुम्हाला पहिले तुम्ही अशा वर्ग कोणी क्लिअर केला. मी 6 वर्षाला सांगितलं होतं, त्यांनी मला वाटतं तिला मेसेज दिला असेल, तिच्याकडून सर्वांना कळलेलं आहे. अशा वर्ग कोणी तिला विचारा बहुतेक दिला असेल. ते 2 की 3 आहेत, मध्ये 1-2 आहेत. आता त्याची वर्ग झाली अशा गटातल्या 7 ते 8 लोकांचे आले ते जिल्ह्याच्या फॉरवर्ड केलेलं आहे. जर वर्गावारीचे नसेल तर ते माझ्या पोस्टांनी आदिना शेटला आणि जिल्हा शेट देण्याची व्यवस्था करेल. आणि खरोखर विशेष फाउंडेशन आणि बहुत संचार माना पाहिजे की कर्मचारी साईडवर काट्यावर बरोबर जिथे शब्द लागत तेवढ्या काढलेल्या आहेत. कर्मचारी काळजी करू नका. किती गेम पडल्या तुम्हाला सांगायला करून झाला या काट्या पोच होतील जरा मग प्रत्येकाला मिळतील दक्षता तुम्ही घेणार नाही. आणायचे ग्रामपंचायत सोडण्याच्या ही दक्षता घ्या. वाटप व्हायला पटवून त्या व्यक्तीपर्यंत ती काठी पोहोचली पाहिजे. असं हे काही राजकीय आणि या निमित्ताने डॉक्टर संसद वाढविला थांबतो जयंती.